हॅलो फ्रेंड्स, अन्नपूर्णे सदापूर्णे दीप्स किचनमध्ये तुमचं खूप खूप स्वागत. आज आपण सकाळच्या घाई गडबडीमध्ये जेवणाचा डबा बनवताना वांग्याची सुकी भाजी झटपट कशी बनवायची ते बघणार आहोत. काही वेळेस कोरड्या भाज्या बनवताना त्यांना पाणी सुटतं, तर ते होऊ नये म्हणून काय करायचं हेही आपण बघणार आहोत. चला तर झटपट ही वांग्याची भाजी कशी बनवायची ते बघूयात. त्यासाठी इथे मी अर्धा किलो वांगी घेतलेली आहेत. वांगी घेताना ती छोटी मोठी कोणत्याही आकाराची असली तरी चालतील. यानंतर वांगी कापण्या अगोदर आपण 10 ते 12 लसूण पाकळ्या व 2 मीडियम साईजचे टोमॅटो बारीक कापून घेतलेले आहेत. सकाळच्या घाईमध्ये तुमचं काम अजून सोपं करण्यासाठी आपण वांगी झटपट कशी कापायची ते बघणार आहोत. वांगी कापताना मागचा भाग अशा प्रकारे चाकूने कट करायचा आहे, ज्यामुळे वांग्याचे देठ व काटे लवकर निघून येतात. यानंतर मध्यभागी कापून वांग्याचे बारीक काप करू शकता, जेणेकरून ते लवकर शिजतील. अशा प्रकारे पातळ काप केल्यामुळे आपल्याला वांग खराब आहे की नाही ते सुद्धा लवकर कळते. अशाच प्रकारे आपण सर्व वांगी कापून घेणार आहोत. या ठिकाणी वांग कापल्यावर आपण यामध्ये पाणी अजिबात घालायचं नाहीये. त्यामुळे आपण वांगी काळी पडू नये यासाठी अगोदरच टोमॅटो व लसूण बारीक कापून ठेवलेला आहे. भाजीला फोडणी देण्यासाठी इथे मी कढईमध्ये 1 ते 2 वगळी तेल घेतलेलं आहे. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही कमीत कमी तेलामध्ये सुद्धा ही भाजी करू शकता. तेल गरम झाल्यावर आपण यामध्ये 1/2 टीस्पून मोहरी घालून घेऊया. मोहरी तडतडल्यावर आपण यामध्ये 1/2 टीस्पून जिरे घालूया. आता गॅस लो फ्लेमवर करून आपण यामध्ये लसूण घालूया. लसूण फ्राय झाल्यावर आपण यामध्ये 1/2 टीस्पून हळद घालणार आहोत. हळद घातल्यानंतर आपण यामध्ये बारीक चिरलेला टोमॅटो घालून घेऊया. टोमॅटो व्यवस्थित परतल्यानंतर आपण यामध्ये 1 ते 2 टीस्पून लाल मिर्च पावडर घालणार आहोत. व्यवस्थित मिक्स केल्यानंतर आपण यामध्ये कापलेली वांगी घालणार आहोत. यामध्ये मी अजिबात पाणी वापरलेलं नाही आहे. आपण या भाजीमध्ये टोमॅटो वापरल्यामुळे भाजीला पाणी सुटतं व त्याच पाण्यामध्ये हे वांगी व टोमॅटो व्यवस्थित शिजतात. व्यवस्थित मिक्स करून घेऊया. व्यवस्थित मिक्स केल्यानंतर आपण यामध्ये 1 टीस्पून मीठ घालूया. मीठसुद्धा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. यावर आता आपण बारीक चिरलेली कोथिंबीर घालून घेऊया. यानंतर भाजी व्यवस्थित शिजण्यासाठी आपण यावर अशा प्रकारे झाकण घालणार आहोत. यावेळी आपण गॅसची फ्लेम मीडियम टू हाय ठेवायची आहे. झाकण ठेवून 5 मिनिटं झालेली आहेत. आपण झाकण काढून व्यवस्थित भाजी एकदा हलवून घ्यायची आहे आणि त्यानंतर पुन्हा झाकण ठेवून थोड्या वेळ आपण भाजी शिजू देणार आहोत. आणखीन 5 ते 10 मिनिटांनी तुम्ही बघू शकता भाजी व्यवस्थित शिजलेली आहे. एकदा चेक करून घेऊया. आपली वांग्याची सुकी भाजी रेडी आहे. तुम्हाला जर वांग्याची कोरडी भाजी बनवण्याची ही पद्धत आवडली असेल तर नक्की ट्राय करून बघा आणि अन्नपूर्णे सदापूर्णे दीप्स किचनला सबस्क्राईब करा. धन्यवाद.